कुणी आहे का घरात? घरात कुणी आहे का? कुणी आहे का? या घरात कोण राहतं असं वाटत नाही. घरासारखं घर तर दिसतंय. काहीतरी खायला असेलच की, बघू का? तुम्हाला भूक नाही लागली होय? तुला लागले असेल तर बघून घे. बघते. मिरची, हळद. शंकर्या, हा यात तांदूळ आहे आणि तुरीची डाळ पण आहे. खिचडी लावू? चालेल ना? भूक नाही मला. अहो 2 घास खाऊन तर घ्या, जीवाला बरं वाटेल तुमच्या. इथं मोबाईल नेटवर्क नाही, मला खायचं पडलंय. अहो सांगते ना, तुम्ही खाऊन घ्या, बरं वाटेल तुम्हाला. तुझ्या खाण्याने मोबाईल नेटवर्क येणार आहे? नाही, पण नेटवर्क नाही म्हणून जे तुमचं डोसकं गरम झालंय ना, ते तरी नाही होणार. खाऊन घ्या तुम्ही. हो इथे माचीस बी आहे. वर्क खायचं काम नाही. तुझ्यासारख्या शहरातनं गावाकडे येणाऱ्या पोरींना झेपायचं नाही. दे इकडं. आता बघच. आता पेटवतोच बघ. पेटली का हो चूल? जमल की, त्यात काय एवढं. डोळे चुरचुरायलेत. कपडा दे, कापड दे. आग देखी. आओ
दत्तासाहेब असं जन्मभर तुमच्या सोबत राहायचंय मला, तुमची सावली होऊन. माझं प्रत्येक सुख तुमचं आणि तुमचं प्रत्येक दुःख माझं. काय झालं दत्तासाहेब? आवाज ऐकला का? नाही, पण मला तर कसलं कुत्ता, हर एक कुत्ता अपने गली में शेर होता है. स्वतःच्या एरियात नाही माल दाखवतोस ना, आज या भवानीच्या तावडीत घावलाय. बघतो स्वतःच्या पायाने कसा चालत जातोस ते. आल्या घाबरलो बो, दरवाजा बंद करून आत बसलोय. काय झालं? भवानी, काय? दत्ता, ते पिक्चर मध्ये काय म्हणतात रे? हाँ, हमारे आदमियों ने तुम्हें चारों तरफ से घेर लिया है. अब तुम्हारा बचपना नामुमकिन है. भवानी एक नंबर डायलॉग बोलला भावा. बरोबर येळ साधली आहे त्या भवानीनं. तो समजा सापळा त्यानं चरचलाय. आपण इथनं जित्त बाहेर नाही पडू शकत असा डाव रचलाय त्यानं. उगा माझ्या पायी तुझा जीव अडकलाय. दत्तासाहेब, माझा जीव तुमच्यात अडकलाय. तुमच्या सोबत 2 क्षण भेटले ते पण खूप आहे. तुमच्यासाठी जीव द्यायला पण मागे पुढे बघणार नाही ही नक्षत्रा. ए दत्ता, अरे तुझ्यामुळे माझा चहा थंड व्हायलाय. हिम्मत असं तर बाहेर ये. भवानी, लय चुकीचं काम करायलास तू. ए दत्ता, हे बघ, हे आवाज खाली. आवाज चढला ना आपल्या कानाला लय त्रास होतो. तेव्हा काय करायचं? आवाज आणि नजर खाली. हात वर करायचं आणि नाक रगडत इथं आमच्या समोर यायचं. दत्ता एकच सांगतो आणि छाती टोकून सांगतो, एक वेळ जीव गेला तरी चालेल, पण येऊ दत्ता तुझ्या समोर नाक रगडणार नाही. बर, आता तुझीच इच्छा आहे घरी जिथं परत नाही जायची, त्याला मी काय करणार?
अरे त्यांना ठेव, मरताना तू एकटा मरणार नाहीस. तुला अजून हा दत्ता माहित नाही भवानी. हे बघ हे दत्ता, आपल्याला एवढंच ठाव आहे की दत्ता मेला. 5 आकडं पुरं व्हायच्यात बाहेर नाही आलास तर रे पोरांनो, आई साहेबांनी कळवून टाका, दत्ता मेला. अरारारारारारारारा. लय लय वाईट वाटल त्यासनी. आणि त्याच्या सोबत तुमच्या घरातले काम करणारी पोरगी बी मेली. दत्ता, आता तुझी उलटी गिनती सुरू. 5. कुठं? माझ्या जीवाला काय बी झालं तरी चालेल, पण माझ्या पायी तुला काय घेवता कामा नाही. भवानी, जो काय हिसाब आहे तो आपल्यात आहे. यामध्ये दुसरं कोणाला आणायची गरज नाही. नक्षत्राचा ह्याच्याशी काय बी संबंध नाही. तिला इथनं बाहेर जाऊ देत. चल, मरणाऱ्याची शेवटची इच्छा पुरी करायची असती असं म्हणतात. तुझी बी इच्छा पूर्ण केली आम्ही. चल, तिला बाहेर पाठव. नक्षत्रा, जाणे घेत नाही, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? बाहेर जा. म्या नाही जाणार. गप गुमानं बाहेर जा. ए पोरे, चल लवकर बाहेर ये. हे बघ, आपला चहा संपला की दत्ता. आपण बोललो ना जातू, त्या भवानीनं सापाच्या शिपटीवर पाय ठेवलाय. जर का यो साप जिता राहिला तर तो भवानी जिता नाही राहणार. निघित ना. ए भवानी, ती यायली बाहेर. नाही काय, तुला सांगितलेलं कळत नाही का? कशा पायी थांबायचं इथं? अगं जात का नाहीस? जायचं असते तर कवच गेले असते. मी पहिल्यांदा जेव्हा दत्तवाडीत आलेले तेव्हा काय झालेलं आठवतंय ना? तुम्हाला मारायला माणसं आलेली. मी तेव्हा मागं फिरले नाही आणि आज फिरेन भय. तवाची गोष्ट वेगळी होती, आज ही वेगळी परिस्थिती. हे बघ, हे बघ, तू तू समजूतदार आहेस, तू तू हुशार आहेस, तरी मी तुझ्या ध्यानात कसं येत नाही. ए अन्या, तुझं अख्खं आयुष्य पडलंय. शेवट आता सडाफटिंग आहे. उगाच माझ्या नादाला लागू नकस. आता हे सगळं बोलून काय उपयोग आहे? काय? नाही म्हणजे बाहेर जा बोलून काय उपयोग आहे? अरे काय नाटक लावलेत? मुकाट्यानं बाहेर ये, नाहीतर लास्टचा आकडा मोजतोय बघ. तू बोलत राहा त्याच्यावर. मी काय बोलू? तू तर मरशीलच, पण चूक नसताना ती पोरगी बी मरल. अरे थांब. हे बघ दत्ता, तुझा टाइम संपला. बघ, अजून पण वेळ गेलेली नाही, जायत ना. 4. अगं निघ म्हणतोय ना. नाही. 3. निघणार आहेस का नाही? नाही.
दोन. दत्ता, हा चान्स आहे. मुकाट्यानं हात वर करून बाहेर ये. तू तर मरशीलच, पण चूक नसताना ती पोरगी बी मरल. भवानी, पोरीला बाहेर यायला टाइम दे. मी तिला बाहेर काढतोय. ही तुझं ऐकत नसल तर सांग तिला मारायला तयार हो. तू बोलत राहा त्याच्यावर. मी काय बोलू? काय बी बोल, पण बोल. ए दत्ता, ए थांब. आता काय बोलू? त्याला म्हणा बाहेर यायचंय, पण चक्कर येते म्हणा, चक्कर. बोलते भवानी, आपल्याला बाहेर ये, म्हणजे मला बाहेर यायचंय, पण जरा काय बोलू? चक्कर. हा चक्कर येते मला. चक्कर आल्या म्हणते. चक्कर चक्कर यायले म्हणे. अरे काय नाटक लावले. मुकाट्यानं बाहेर ये, नाहीतर लास्टचा आकडा मोजतोय बघ. अरे थांब. आम्ही मरणारच आहोत ना, कसं पण एवढी घाई करतोय? आणि मला मला चालायला येईना हो. लई बेकार चक्कर येते. भिंतीला टेकून उभी आहे. डोकं लई जड झालंय हो. ए बघ, तुला जर का बाहेर येता येत नसेल तर मग आम्ही बंदुकीच्या गोळ्या आत धाडतो. चालतंय का? हा, ही जिवंत राहायचं असेल तर मी जे करतोय ते कर. झोपिता. माफ करा दत्ता साहेब, तुमची वेळ संपली. एक, हरा तिच्या आईला.